नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रायसिसची व्हिडिओ लेक्चर सिरीज आपली चालू आहे आणि त्याच्यामध्ये मागच्या काही व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण क्रॅमर्स रूल सोल्युशन्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स काढण्यासाठी कसा यूज करायचा ते आपण पाहिलं. पहिल्या एका व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण क्रॅमर्स रूल कसा वापरायचा नक्की त्याची थिअरी आपण पाहिली. ती जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर ते व्हिडिओ लेक्चर जाऊन तुम्ही बघू शकता. त्यानंतरच्या लेक्चरमध्ये म्हणजे याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण दोन सिस्टीम सायमल्टेनियस इक्वेशनच्या क्रॅमर्स रूल वापरून आपण सॉल्व केल्या. त्याच टाईपचे अजून दोन प्रॉब्लेम आपण क्रॅमर्स रूलने सॉल्व करणार आहे, म्हणजे तुम्हाला क्लिअर आयडिया येईल. त्यामधला एक प्रॉब्लेम आपण इथं लिहिलेला आहे, सॉल्व इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल, आणि 3 इक्वेशन्स दिलेले आहेत. 3 अननोन्स आहेत, एक्स, वाय आणि झेड. आणि इक्वेशन्स असे आहेत, एक्स प्लस 3y प्लस 6z इज इक्वल टू 2, 3x मायनस वाय प्लस 4z इज इक्वल टू 9 अँड एक्स मायनस 4y प्लस 2z इज इक्वल टू 7. आता आपल्याला माहीत आहे की कसे सॉल्व करायचे हे प्रॉब्लेम क्रॅमर्स रूलचे. तर पहिल्यांदा डी मॅट्रिक्स काढून घ्यायचा. डी मॅट्रिक्स म्हणजे एक्स वाय झेडच्या कोइफिशियंटचा मॅट्रिक्स किंवा डिटर्मिनंट डी. मग ह्याचे कोइफिशियंट, एक्सचा कोइफिशियंट आहे 1, वायचा आहे 3, झेडचा आहे 6. साइन सकट एक्सचा 3, वायचा -1, झेडचा 4, एक्सचा 1 आहे, वायचा -4 आहे आणि झेडचा आहे 2. आता हा डिटर्मिनंट आहे तो काढून घ्यायचा पहिल्यांदा. मग बघा, प्लस मायनस प्लस, हे 1 तसंच त्याचा मायनर, हा रो हा कॉलम सोडा, -1 इंटू 2 -2 आणि -4 इंटू -4 -16, मायनस मायनस हे प्लस 16. त्यानंतर -3 प्लस ह्याला मायनस ह्याला प्लस साईन, -3 घेतलं याचा मायनर, हा रो हा कॉलम सोडा, राहिलं काय 3 इंटू 2 6 -4 इंटू 1 4 आणि प्लस नंतर 6 आणि 3 इंटू -4 -12 -1 इंटू 1 -1 मायनस मायनस हे प्लस 1. आता हे फक्त सॉल्व करायचं. हे डायरेक्ट तुम्ही कॅल्सीमध्ये टाकलं तरी डायरेक्ट आन्सर येऊ शकतं, पण माझ्याकडं मी कॅल्सी यूज करत नाही, मी इथं करतो डायरेक्ट. 1 इंटू -2 प्लस 16 किती येते 14, -3 इंटू 6 -4 2 प्लस हे 6 इंटू -12 प्लस 1 -11, म्हणजे किती येणार 14 इंटू 1 14, -3 इंटू 2 6 आणि हे मायनस इथे येणार 6 इंटू 11 -66. ओके, तर 14 - 6 किती येणार +8, राईट, +8 -66 म्हणजे किती येणार -58. ओके, हा आला डिटर्मिनंट डी, कोइफिशियंटचा डिटर्मिनंट. आता आपल्याला एक्सचा डिटर्मिनंट काढायचा आहे, डीएक्स म्हणजे काय, एक्सचे कोइफिशियंटचा जो कॉलम आहे तो सोडायचा आणि त्याच्या जागेवर हा कॉन्स्टंटचा कॉलम घ्यायचा. म्हणजे कसं येणार, एक्सचा कॉलम सोडला आणि तिथं हा 2 9 7 आणि पुढचे दोन आहे तसेच 3 -1 -4 6 4 आणि 2. आता हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा. इथं पण तसंच प्लस मायनस प्लस 2 इंटू -1 इंटू 2 -2 -4 इंटू -4 मायनस मायनस प्लस 16. त्यानंतर -3 9 इंटू 2 18 -4 इंटू 7 28, राईट. त्यानंतर प्लस हे 6 इंटू हा रो हा कॉलम सोडा, 9 इंटू -4 -36 आणि -1 इंटू 7 -7 मायनस मायनस प्लस 7. ओके, त्यानंतर 2 -2 प्लस 16 किती येणार +14. त्यानंतर -3 इंटू 18 - 28 किती येणार -10 आणि प्लस 6 इंटू हे -36 प्लस 7 किती येणार -29, राईट.
आता 2 इंटू 14 28 मायनस 3 इंटू -10 प्लस हे प्लस झालं 3 इंटू 10 30 आणि हे मायनस इथं येणार मायनस प्लस इंटू मायनस मायनस 29 इंटू 6 कॅल्शिवर हे लगेच होईल 29 इंटू 6 किती येते 174. आता प्लस 28 प्लस 30 किती येणार प्लस 58 174 मायनस 58 174 मायनस 58 किती येणार 14 6 6 मधनं 5 गेलं 1 आणि हे वरचं एक तसंच 116 राईट 116 वजा 116 येते मायनस 174 आहे प्लस 58 मायनस 174 मायनस 116 हे आलं dx राईट dx डिटर्मिनंट डी झाला dx झाला. आता dy फाइंड करूया. इथंच मी सुरुवात करतो dy इज इक्वल टू आता बघा dy म्हणजे काय एक्सचा कॉलम आहे तसा ठेवायचा 131 dy म्हणजे वायचा जो कॉलम आहे सेकंड कॉलम तो चेंज करायचा त्याच्या जागेवर हा कॉन्स्टंटचा घ्यायचा 297 आणि परत झेडचा कॉलम आहे तसाच 6 4 आणि 2. आता याचा डिटर्मिनंट फाइंड करायचा. इथं पण प्लस मायनस प्लस पहिल्यांदा प्लस 1 इंटू 9 इंटू 2 18 मायनस 7 इंटू 4 28 त्यानंतर याला मायनस 2 इंटू हा रो हा कॉलम सोडा 3 इंटू 2 6 मायनस 4 इंटू 1 4 त्यानंतर ह्याला प्लस 6 इंटू किती येणार हा रो हा कॉलम सोडला तर 3 इंटू 7 21 मायनस 9 इंटू 1 9 म्हणजे किती येणार 1 इंटू 18 मायनस 28 मायनस 10 मायनस 2 इंटू 6 मायनस 4 2 आणि प्लस 6 इंटू 21 मायनस 9 21 वजा 9 म्हणजे किती येणार 12 राईट 12 म्हणजे किती झालं 1 इंटू -10 -10 मायनस 2 इंटू 2 4 आणि प्लस 6 इंटू 12 12 पंचे 60 12 सक 72 72 राईट हे -10 -4 -14 होणार आणि प्लस 72 बघा dy इज इक्वल टू -10 सॉरी -14 -10 -4 -14 आणि प्लस 72 म्हणजे 72 मधून 14 मायनस करायचं 6 8 58 राईट dy इज इक्वल टू 58. आता एकच राहिलं dz सो dz इज इक्वल टू कोणता डिटर्मिनंट एक्सचा कॉलम तसाच वायचा तसाच झेडच्या जागेवर हा कॉन्स्टंटचा कॉलम ठेवायचा. सो एक्सचा काय 1 3 1 वायचा आहे 3 -1 -4 आणि कॉन्स्टंटचा 297. सो हा डिटर्मिनंट फाइंड करूया 1 तसंच हा रो हा कॉलम सोडा -1 इंटू 7 -7 आणि -9 इंटू -4 -36 मायनस हे प्लस 36 त्यानंतर -3 हा रो हा कॉलम सोडला 3 इंटू 7 21 -9 इंटू 1 9 आणि प्लस परत हे 2 इंटू हा रो हा कॉलम सोडा 3 इंटू -4 -12 आणि -1 इंटू 1 -1 मायनस इथलं +1 सो दॅट इज इक्वल टू 1 इंटू -7 + 36 किती येणार -7 + 36 + 29 -3 इंटू 21 इंटू 9 + 12 आणि +2 इंटू -12 + 1 -11 दॅट इज इक्वल टू 1 इंटू 29 29 -12 इंटू 3 36 आणि 2 इंटू -11 -22
ओके, हे किती येणार आता 29 मायनस 36. 29 मायनस 36 काय येणार -7 आणि -22. -7 -22 -29 हा आला DZ. आता सगळे डिटर्मिनंट फाइंड करून झालेत. पुढची स्टेप काय आहे, XYZ फाइंड करायची. सो x इज इक्वल टू काय असतं dx डिवायडेड बाय d. dx डिटर्मिनंटची व्हॅल्यू घ्यायची आणि डिवायडेड बाय त्याला d. सो dx कुठं आहे, dx ची व्हॅल्यू -116 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू आहे -58. सो किती येणार, मायनस मायनस कॅन्सल आणि 58 इंटू 2 160 असतं. सो 2 आन्सर आलं, x इज इक्वल टू 2. त्यानंतर y इज इक्वल टू काय येणार dy डिवायडेड बाय 2d. सो dy किती आहे 58 डिवायडेड बाय d आहे -58. सो 58 गेट कॅन्सल, राहिलं काय -1. 1 डिवायडेड बाय -1 म्हणजे -1. देन z इज इक्वल टू dz डिवायडेड बाय d. सो dz इज वॉट -29 डिवायडेड बाय d इज वॉट -58. मायनस गेट कॅन्सल, 29 इंटू 2 58. सो दिस इज 1/2. So x is equal to 2, y is equal to -1 and z is equal to 1/2. This is the solution of this system of simultaneous equations. Okay, अशा टाईपचा अजून एक प्रॉब्लेम आपण सॉल्व करू. ओके मित्रांनो, दुसरा प्रॉब्लेम बघा. 3 इक्वेशनची सिस्टीम दिलेली आहे आणि आपल्याला सोल्युशन काढायचं आहे, म्हणजे XYZ ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे बाय युझिंग क्रॅमर्स रूल. कसं सॉल्व करायचं आपल्याला माहिती आहे. पहिल्यांदा d डिटर्मिनंट काढायचा, dx dy dz असे 4 डिटर्मिनंट काढायचे आणि नंतर XYZ च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. चला तर मग पहिल्यांदा d मॅट्रिक्स आपण फाइंड करूया. d मॅट्रिक्स म्हणजे काय, d डिटर्मिनंट म्हणजे काय, कोएफिशियंटचा डिटर्मिनंट. सो x चे कोएफिशियंट काय, तिथं +1 +1 +1, y चे आहे तिथं +1 -1 आणि इथं +2 आणि z चे आहे तिथं +1 इथं +1 आणि इथं +3. आता या डिटर्मिनंटची पहिल्यांदा व्हॅल्यू फाइंड करूया. प्लस मायनस प्लस, पहिल्यांदा +1 इंटू -1 इंटू 3 -3 राईट. त्यानंतर -1 इंटू 2 काय येणार 2. त्यानंतर -1 हा रो हा कॉलम सोडा, 1 इंटू 3 3 -1 इंटू 1 1. त्यानंतर प्लस हे 1 हा रो हा कॉलम सोडला, 1 इंटू 2 2 आणि -1 इंटू 1 -1 मायनस हे +1 दॅट इज इक्वल टू 1 इंटू -3 -2 -5. त्यानंतर -1 इंटू 3 -1 2 आणि +1 इंटू हे 2 + 1 3 म्हणजे किती येणार 1 इंटू -5 -5. त्यानंतर -1 इंटू 2 -2 +1 इंटू 3 +3. सो -5 -2 -7 +3 -7 +3 -4. सो दिस इज अ डिटर्मिनंट D. आता dx फाइंड करूया. dx म्हणजे काय, एक्सचा कॉलम काढायचा, एक्सच्या कोएफिशियंटचा आणि तिथं कॉन्स्टंटचा कॉलम ठेवायचा. सो एक्सचा काढतो आणि मी हा कॉन्स्टंटचा ठेवतो 6 2 आणि 15. वायचे आणि झेडचे तसेच. वायचा काय आहे 1 -1 2, झेडचा आहे 1 1 3. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची. प्लस मायनस प्लस 6 तसंच, हा रो हा कॉलम सोडला, -1 इंटू 3 -3 -1 इंटू 2 2. त्यानंतर मायनस हे 1, हा रो हा कॉलम सोडला, 2 इंटू 3 6 -1 इंटू 15 15 आणि +1 इंटू हा रो हा कॉलम सोडला, 2 इंटू 2 4 आणि -1 इंटू 15 -15 +15 दॅट इज इक्वल टू, सो 6 इंटू -3 -2 -5 -1 इंटू 6 -15 किती येणार -9 आणि +1 इंटू
4 + 15 19 राईट इज इक्वल टू 6 × -5 -30 -1 × -9 +9 आणि +1 × 19 +19 दॅट इज इक्वल टू आता बघा -30 आहे. आता हे 9 + 19 किती होत आहे 28 + 28 -30 + 28 -2 राईट हे आलं dx. आता असंच dy फाइंड करूया. dy इज इक्वल टू आता एक्सचा कॉलम तसाच झेडचा तसाच वायच्या जागेवर फक्त हा कॉन्स्टंटचा कॉलम ठेवा. एक्सचा 1 1 1 तसाच वायच्या जागेवर हा 6 2 15 आणि झेडचा आहे तसाच 1 1 आणि 3. हा डिटर्मिनंट फाइंड करा. 1 तसंच आणि हा रो हा कॉलम सोडला 2 × 3 6 -1 × 15 15 त्यानंतर मायनस इथं 6 आहे. हा रो हा कॉलम सोडला 1 × 3 3 -1 × 1 1 त्यानंतर प्लस हे 1 आणि इंटू हा रो हा कॉलम सोडला 1 × 15 15 -2 × 1 2. आता हे सॉल्व करूया. सो dy इज इक्वल टू 1 × 6 - 15 -9 1 × -9 -6 × 3 - 1 2 त्यानंतर प्लस 1 × 15 - 2 13 राईट दॅट इज इक्वल टू 1 × -9 -9 -6 × 2 12 प्लस 1 × 13 13 दॅट इज इक्वल टू किती येणार हे -12 + 13 + 1 येणार -9 + 1 म्हणजे -8 येणार. सो dy इज इक्वल टू -8 राईट. त्यानंतर पुढची व्हॅल्यू कोणती फाइंड करायची आहे dz इज इक्वल टू एक्सचा वायचा कॉलम तसाच झेडचा फक्त कॉन्स्टंटनी रिप्लेस करायचा 1 1 1 वायचा आहे 1 -1 आणि 2 आणि झेडचा जागेवर हा कॉन्स्टंटचा 6 2 आणि 15. आता हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा. प्लस मायनस प्लस 1 तसंच हा रो हा कॉलम सोडला -1 × 15 -15 -2 × 2 4 त्यानंतर मायनस हे 1 इंटू हा रो हा कॉलम सोडा 1 × 15 15 -2 × 1 2 त्यानंतर प्लस 6 हा रो हा कॉलम सोडा 2 × 1 2 -1 × 1 -1 प्लस 1 दॅट इज इक्वल टू 1 × -15 -4 -19 -1 × 15 - 2 13 आणि प्लस 6 × 2 + 1 3 दॅट इज इक्वल टू 1 × -9 -19 सॉरी 1 × -19 त्यानंतर -1 × 13 -13 प्लस 6 × 3 18. सो -19 + 18 -1 -13 -14 ही आली dz ची व्हॅल्यू. आता चारही डिटर्मिनंट काढून झाले. आता आपल्याला x y z च्या व्हॅल्यू पाहिजे ते असणार आहे सोल्युशन. सो x इज इक्वल टू काय असते dx / d. dx ची व्हॅल्यू किती आली -2 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू किती आहे -4 मायनस कॅन्सल 2 2 1/2 प्लस 1/2 ही आली x ची व्हॅल्यू. त्यानंतर y इज इक्वल टू काय असतं dy / d. dy किती आले -8 आणि d किती आहे -4 मायनस कॅन्सल आणि 4 × 2 8 सो 2 y ची व्हॅल्यू आहे 2. त्यानंतर z इज इक्वल टू dz / d. dz किती आहे -14 डिवायडेड बाय d किती आहे -4 सो मायनस गेट कॅन्सल आणि 2चा भाग जातोय खालीवर
बेदोनी 4 आणि बेसाती 14. सो 7 डिवायडेड बाय 2. सो एक्सची व्हॅल्यू आहे 1/2, वाय आहे +2 आणि झेड आहे 7/2. सो अशा पद्धतीनं एकदम सिम्पल मेथड आहे क्रॅमर्स रूल सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायची. आणि याच्या आधी आपण मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायची तीसुद्धा आपण पाहिलेली आहे. त्याच्यावर सुद्धा भरपूर प्रॉब्लेम घेतलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स चॅनलवर जाऊन बघू शकता. मॅट्रायसेस नावाची प्लेलिस्ट आहे किंवा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स प्लेलिस्ट आहे. त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचे सगळे व्हिडिओ लेक्चर्स आहेत. ते तुम्ही सगळे बघू शकता. ज्या कोणत्या शंका असतील ज्या टॉपिकवर ती व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही पाहू शकता. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.